संध्याकाळी भारत आणि पाक मधल्या वाघा बॉर्डरवर हा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी होतो। हा सेरेमनी पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक तिथे येतात, पण गुरुवारी दोन्ही देशांच्या सीमांवरील गेट न उघडताच हा सेरेमनी झाला आणि दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी एकमेकांशी हस्तांदोलन देखील केलं नाही। याचं कारण म्हणजे पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी घडवलेला नरसंहार। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकचं नाक दाबण्यासाठी 5 मोठे निर्णय घेतले। यातला एक मोठा निर्णय म्हणजे भारतानं वाघा अटारी सीमेवरील चेकपोस्ट बंद केली। यामुळे पाकिस्तानला कसा फटका बसणार आहे ते पाहूया। वाघा अटारी सीमामार्ग हा भारत आणि पाकमध्ये जमिनी मार्गे व्यापारासाठीचा आणि देवाणघेवाण करण्याचा एकमेव मार्ग आहे। ही चेकपोस्ट बंद झाल्यानं भारतामधून पाकमध्ये जाणाऱ्या टोमॅटो, साखर, चहा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। त्याचबरोबर भारतामधून पाकिस्तानात जाणाऱ्या जीवनरक्षक औषधांच्या पुरवठ्यावरही याचा परिणाम होणार आहे। एवढंच नाही तर पाकमधून ताजी फळं, सिमेंट, चामड्याच्या वस्तू आणि मसाले भारतात निर्यात केले जातात। ही निर्यात बंद झाल्यानं तिथल्या व्यापाऱ्यांना याचा फटका बसून पाकच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे। त्याचबरोबर चेकपोस्ट बंद केल्यानं लोकांना इथून प्रवास करता येणार नाहीये। यामुळे पाकमधील करतारपूर साहिब दर्ग्यात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची अडचण होणार आहे, पण याबाबत सरकारनं स्पष्टपणे काही सांगितलेलं नाही। दरम्यान भारतानं ही सीमा बंद केल्यानं पाकचा व्यापार, तिथल्या रोजगारावर याचा परिणाम होणार आहे। त्यातच वाघा बॉर्डरवर रोज होणारा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी सुद्धा आता तणावपूर्ण वातावरणात होतोय। गुरुवारी हा सेरेमनी कसा झाला ते पहा। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील अटारी, हुसेनीवाला आणि सदकी इथं रिट्रीट समारंभात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटियरनं दिलेल्या माहितीनुसार अटारी वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी दरम्यान भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यात प्रतिकात्मक हस्तांदोलनाची परंपरा बंद करण्यात आली आहे। याशिवाय कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद ठेवण्यात येत आहेत। नेहमी BSF आणि पाक रेंजर्सच्या जवानांमध्ये औपचारिक हस्तांदोलन होतं, पण यावेळी ना दरवाजे उघडले गेले ना हस्तांदोलन झालं। अटारी सीमेवर झालेल्या रिट्रीट सेरेमनीमध्ये दोन्ही देशांचे दरवाजे उघडले गेले नाहीत। दोन्ही देशांचे झेंडे बंद दरवाजांमध्ये खाली उतरवण्यात आले। तसंच या समारंभात लोकांची संख्याही कमी होती। आधी दररोज सुमारे 20,000 लोक इथं उपस्थित असायचे, मात्र गुरुवारी केवळ 10,000 लोक इथं उपस्थित होते।